नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात सगळे? मजेतच असतात आणि कशी आहे तुमची इन्व्हेस्टमेंट? तर ह्या पडत्या मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही चांगले चांगले स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करत असाल आणि मी जसे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा पोर्टफोलिओ हा वाढवतच असाल आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की डिव्हिडंड देणारे स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही तो फॉलो करत असताल अशी मी अपेक्षा करतो आणि जी NSEच्या ज्या कंपन्या आहेत तर त्या टॉप NSE 50च्या ज्या टॉप कंपन्यांचं आपण ॲनालिसिस करायचं असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही सिरीज आपण चालू केली होती. तर त्या सिरीजमधल्या आपण काही 3-4 कंपन्या आपण बघितल्या त्या टॉपच्या. तर त्याच कंपन्यामधले काही आपण मागच्या सिरीजमध्ये आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये की रिलायन्स कंपनीचा आपण बघितला होता, आपण ॲनालिसिस बघितला होता. तर रिलायन्स कंपनीचे नक्कीच रिझल्ट लागलेले आहेत क्वार्टरचे, लास्ट क्वार्टरचे, डिसेंबर एंड क्वार्टरचे रिझल्ट लागलेले आहेत आणि खूप छान रिझल्ट लागलेला आहे त्याचे. कंपनी खूप प्रॉफिटमध्ये आलेली आहे ती कंपनी. पण शेअर प्राईस थोडीशी डाऊन आहे. पण नक्कीच हे शेअर्स नक्कीच हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे आणि हा आपल्याला चांगली कमाई करून देऊ शकतो येत्या भविष्य काळामध्ये. तर आता ह्या सिरीजमध्ये आपण नेक्स्ट कंपनी बघणार आहोत ह्या NSEच्या टॉप कंपन्यांमधली. तर आपण बघितलं की टॉप कंपन्या कशा निवडायच्या आपण कंपनी आपल्या लिस्टमध्ये कशा आणायच्या आणि त्यानंतर आपण टॉप 5 कंपन्या, टॉप 10 कंपन्या याच्यातून आपण सॅग्रिगेट केल्या. तर आज आपल्या ह्याच पोर्टफोलिओमधली नेक्स्ट कंपनी आहे आय टी क्षेत्रातली कंपनी आहे आणि ती आय टी क्षेत्रातली एकदम अग्रगण्य कंपनी आहे आणि ती कंपनी आहे इन्फोसिस. तर चला तर बघूया आपण ह्या इन्फोसिस बद्दलची काही आपण माहिती बघूया. तिचाही रिझल्ट चांगला लागलेला आहे. तिचाही रिझल्ट आता डिसेंबर क्वार्टर एंडचा रिझल्ट खूप छान लागलेला आहे. त्या रिझल्टची आपण काही माहिती बघणार आहोत. कसे रिझल्ट लागलेले आहेत, तिचं प्रॉफिट किती झालेलं आहे, काय कंपनीचे मॅनेजमेंटचं म्हणणं आहे आणि सध्याचा तिचा शेअरची प्राइस काय आहे, हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया. तर ही समोर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे एक्सेल शीट. तर ही आपण मेंटेन केलेली आहे. या एक्सेल शीटमध्ये आपण बघितलं की टॉपची कंपनी जी आपल्या लिस्टमध्ये आहे HDFC बँक आहे, नंतर ICICI बँक आहे, नंतर रिलायन्स आहे आणि त्यानंतरची जी कंपनी आहे इन्फोसिस आहे आणि यानंतर ITC, भारती एअरटेल ह्या कंपन्यांबद्दल आपण माहिती नंतर बघणारच आहोत. तर नक्कीच आपण आज ही इन्फोसिसबद्दल माहिती बघूया. तर इन्फोसिसचं पहिले आपण काय बघूया, इन्फोसिसचं चार्ट बघूया. इन्फोसिसचा चार्ट काय सांगतोय आता सध्या. आपल्यासमोर दिसत असेल इन्फोसिस लिमिटेडचा हा चार्ट डिस्प्ले होत आहे. तर यामध्ये आपल्याला दिसत आहे की हा चार्ट आपण इथे बाय सिग्नल दिलेला आहे. हा बाय सिग्नल दिलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी 2025 मध्ये आणि त्यानंतर परत इथे इथे दिसतोय आपल्याला इथे सेल सिग्नल दिलेला आहे. तर आजच्या कंडिशनला कारण रिझल्ट लागलेले आहेत त्यामुळे रिझल्ट कसा येईल काय येईल ह्या कंडिशन असल्यामुळे मार्केट थोडंसं व्होलाटाईल होतं आणि आपण माहिती आहे की निफ्टी पण व्होलाटाईल ह्या याच्यामध्ये चालू आहे आणि निफ्टीचं IT क्षेत्रही थोडंसं व्होलाटाईल चालू होतं. तर ते पूर्ण बघायचं असेल तर आपण निफ्टी ITचा जो इंडेक्स आहे तर तोही आपण बघणार आहोत. तर निफ्टीचा चार्ट हा आपण त्या मागचं बघतो इन्फोसिसचा चार्ट बघत आहोत. तर इन्फोसिसच्या चार्टमध्ये हा सध्या डाऊन ट्रेंड त्याचा चालू आहे. तर त्याचा सपोर्ट इथे आहे त्याचा इथे त्याचा लो घेतला त्याने. याचा लो होता 1718 यामध्ये. हा 4 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी याचा लो घेऊन त्यांनी इथे परत त्याचा हाय घेतला इथे आणि हा हाय मारला होता त्यांनी त्यावेळेस 13 डिसेंबर रोजी. हा हाय होता 1953. तर 4 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर ह्या दरम्यान जर किती पर्सेंट रिटर्न भेटलं तर हे बघायचं असेल आपल्याला. तर इथे एक टूल आहे मेजरमेंटचं. तर इथं आपल्याला कळेल सांगितलं की ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपण गेल्यानंतर ट्रेडिंग व्ह्यूमध्ये गेल्यानंतर एक मेजरमेंटचं टूल आहे. तर आपण बघितलं इथे की ज्या वेळेस हा 4 नोव्हेंबरला आपण त्याचा लो घेतला आणि ज्यावेळेस इथे हा 13 डिसेंबर इथे तुम्हाला ब्ल्यू लाईन दिसत असेल 4 नोव्हेंबर 2024 आणि फ्रायडे 13 डिसेंबर 2024. तर हा 27 बारचा डिफरन्स आहे आणि 39 दिवसांचा हा पिरियड आहे. तर ह्या पिरियडमध्ये जवळपास 15.96% रिटर्न मिळालं ह्या कंपनीने इन्फोसिस. तर बघा ह्या कंपनीचा रिटर्नही त्या प्रमाणामध्येच मिळतो. तर अशी ही कंपनी आहे. तर ह्या कंपनीमध्ये आपल्याला वारंवार आपल्याला लो हाय मिळतच असतो. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. कंपनीचं रिटर्न चांगले आहेत, कंपनीचं व्हॅल्युएशन चांगलं आहे, कंपनी डेट फ्री आहे आणि ते आपण आता त्याचं जे रिझल्ट लागलेत त्याच्यावरही थोडीशी नजर टाकणार आहोत. तर आता जर खाली जात असलं तर आपल्यासाठी एक गोल्डन चान्स आहे. तर उलटं ह्या कंपन्या चांगल्या जर आपल्याला चांगल्या भावामध्ये मिळत असतील आणि लोअर रेंजला मिळत असतील तर नक्कीच आपल्या पोर्टफोलिओमध्ये आजच्या घडीला तरी ह्या कंपन्या आपल्या
पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे. तर बघूयात याचं कंपनीचं विश्लेषण आपण याच्यामध्ये बघूया स्क्रीनर डॉट इनमध्ये. आताचे कंपनीचं जे काही रिझल्ट लागलेला आहे डिसेंबर 2024 हे क्वार्टर एंड झालं. तर त्यानंतर जे आता रिझल्ट लागलेले आहेत तर त्या रिझल्ट आपण काय लागले आहेत ते बघूया. तर कंपनीचे रिझल्ट काय सांगतायत. कंपनीचं मार्केट कॅप जे आहे तर 7,53,824 करोड एवढं मार्केट कॅप आहे कंपनीचं. त्याची करंट प्राइस आहे 1815 आणि आतापर्यंत जर शेअरची प्राइस हाय गेलेली आहे 2007 आणि लो गेलेला आहे 1358. तर स्टॉक पी आहे 27.3 आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई आहे 40.0 आणि डेप्ट टू इक्विटी आहे तिचा 0.09. करत नाही. तर कंपनीचे काही प्रॉज दिलेले आहेत म्हणजे काही पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट्स पण आपण बघूया. तर कंपनी इज ऑलमोस्ट डेट फ्री म्हणजे कंपनीवर काहीही कर्ज नाही आहे. कंपनी हॅज अ गुड रिटर्न ऑन इक्विटी ट्रॅक रेकॉर्ड 3 इयर्स रिटर्न ऑन कॅपिटल 30.19 म्हणजे जर तुम्ही ह्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर गेल्या 3 वर्षामध्ये तुम्हाला 30.9% अशा परतावा मिळालेला आहे. तर हे इट इज अ गुड थिंग म्हणजे खूप चांगले रिटर्न आपल्याला या इन्फोसिसने दिलेलं आहे गेल्या 3 वर्षामध्ये. तर याचं ट्रॅक रेकॉर्ड दिसतंय आपल्याला इथे. तर कंपनी हॅज मेंटेनिंग इज हेल्दी डिव्हिडंड पे आउट. तर कंपनीचे शेअर्स आपल्या अकाउंटमध्ये असणार आहे डीमॅट अकाउंटमध्ये असणार आहे किती फायदेशीर होतं. तर 63.3% या दराने आपल्याला कंपनीने हे डिव्हिडंड दिलेलं आहे. तर मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की डिव्हिडंड पे आउट आपल्याला जे मिळणार आहे 66 कंपनीज ज्या BSE लिस्टेड कंपनी ज्या आहेत तर ह्या डिव्हिडंड देणार आहेत. तर 99,000 करोड हा जो अमाऊंट आहे एक्सेस अमाऊंट आहे कंपन्यांकडे तर तो एक्सेस अमाऊंट हा प्राईसच्या स्वरूपात आणि डिव्हिडंडच्या स्वरूपात हा वाटण्यात येणार आहे. तर हा असं वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला ह्या वर्षामध्ये आपल्याला भरभराटून डिव्हिडंड मिळणार आहे. तर नक्कीच ह्या कंपन्या आपण कशा शोधायच्या काय आपण मागच्या व्हिडिओमध्येही बघितलेलं आहे. आणि असे व्हिडिओ जर नक्कीच तुम्हाला आवडत असतील तर माझ्या ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपण ह्या कंपनीचं पुढे बघितलं की पिअर कंपनी जे आहेत कंपॅरिझन TCS, SCL टेक्नॉलॉजी, विप्रो आहे. तर ह्या कंपन्या त्याच्या पिअर कंपोजिशनमध्ये आहेत. तर क्वार्टरली रिझल्ट काय बघूया आपण. तर कंपनीचं सेल्स ग्रोथ ही कंटिन्युअसली सस्टेनेबल ग्रोथ आहे. तर या क्वार्टरमध्येही तिचा ग्रोथ चांगल्यापैकी झालेला आहे 41,764. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिटही कंपनीचं वाढत आहे. त्यानंतर इथे प्रॉफिट अँड लॉसेस जे कंपनीचं कॉन्सॉलिडेटेड फिगर्स असतात तर तेही आपण बघू. तर शेवट जे आहे कंपनीचं नेट प्रॉफिट इथं आलेलं आहे. तर हे सुद्धा इन्क्रीजिंग ट्रेंडमध्ये आहे. तर कंपनीचं नेट प्रॉफिट आहे इन्फोसिसचं 27,687 करोड. तर कंपनीने आतापर्यंत रिटर्न ऑन इक्विटी दिलेलं आहे. लास्ट इयरमध्ये 32% इक्विटी दिलेलं आहे. लास्ट 3 इयर्समध्ये 31% इक्विटी दिलेलं आहे रिटर्न दिलेलं आहे आणि लास्ट 5 इयरमध्ये 29% दिलेलं आहे. तर कंपनीचा स्टॉक जो CAGR रिटर्न पर्सेंटेज दिलेला आहे ते लास्ट 1 इयरमध्ये 10% दिलेलं आहे. तर कंपाऊंडेड ग्रोथ पॅटर्न हा कंपनीचा असाच वाढत आहे. त्यामुळे ही कंपनी नक्कीच आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं चांगलं आहे आणि असेच पोर्टफोलिओ आपला वाढत आहे असं जरी आपण हा कंपनीचा स्टॉक हा जर आजची शेअर प्राइस जरी आपल्याला ती थोडी जास्त वाटत असेल तर आपण जर आपला जर नोकरदार असाल तुम्ही तर ह्या नोकरदार असाल बिझनेसमॅन असाल कुणी असाल तर नक्कीच या शेअरमध्ये आपण मंथली जर SIP करत असाल मंथली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमच्या जी सेव्हिंग करता तर नक्कीच याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता याच्यामध्ये आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो. तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड जर काही तुम्हाला शेअर मार्केट रिलेटेड काही इन्फॉर्मेशन अशी हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओज पाठवा आणि आपलं फायनान्शियल जे नॉलेज आहे ते वाढवा, अपग्रेड करा. धन्यवाद आणि नमस्कार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.